उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूर लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा प्रण घेतलाय। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे। मात्र अजित पवारांच्या या घोषणेमुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। कारण शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी खुद्द अजित पवारांनी चंग बांधलाय। त्यामुळे शरद पवार गटाचे खासदार कोल्हे यांच्यासाठी आगामी निवडणूक म्हणावी तेवढी सोपी असणार नाही। आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अमोल कोल्हे हे शरद पवार गटासोबत असल्यामुळे शिरूरमधून अजित पवार आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत। त्यासाठी आत्तापासूनच त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र अजित पवारांच्या या आक्रमक भूमिकेवर कोल्हेंनी सावध पवित्रा घेतलाय। आता दादांनी एखादं विरोधात विधान केलं म्हणून इतक्या मोठ्या नेतृत्वाविषयी मी काहीतरी भाष्य करणं हे उचित ठरणार नाही। पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय। गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून बारामती आणि शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झाले होते। पण राष्ट्रवादीतील फुटीमुळे राजकीय समीकरण बदललंय। प्रत्येकाचा अधिकार, प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार, त्याचा उमेदवार निवडायचे, बदलायचे, काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे। त्याच्यावर भाष्य करायचं काय कारण नाही। त्याच्यावरचे निकाल हे शेवटी मतदार घेत असतात, त्यामुळे आम्ही कोणी त्याच्यावर सांगण्याचं कारण नाही। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। युती आणि आघाडीत अद्याप जागा वाटप झालं नाही। मात्र जागा वाटपापूर्वीच अजित पवारांनी शिरूरमधून उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे महायुतीत चलबिचल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे या मतदारसंघातून लोकसभेसाठी उत्सुक आहेत। आगामी लोकसभेचं गणित डोळ्यासमोर ठेवूनच आढळराव पाटलांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्याची जिल्ह्यात चर्चा होती। त्यामुळे महायुतीत लोकसभेचं जागा वाटप करताना शिरूर लोकसभेवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।